रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं, जेवण काय बनवायचं हा प्रश्न बिचाऱ्या बायकांना खूप पडलेला असतो. किती बायकांच्या डोक्याला तो त्रास. घरचं काम करा, हे करा, ते करा, परत नाश्त्याला काय करा, भाजी काय ते भाजीला काय करा, स्वयंपाकाला काय करा, हे सगळे प्रश्न बिचाऱ्या बायकांना पडलेले असतात. म्हणून काय तसेच सेम मलाही प्रश्न पडलेले असतात. रोज काय करायचं नाश्त्याला, आणि ते पण वेगळं वेगळं छान छान चवीला आणि चमचमीत आणि हेल्दी पण पाहिजे. म्हणून मी काय केले, ओट्स घेतले एका बाउलमध्ये छान, म्हणजे जेवढे पाहिजे तेवढे घेतले. त्याच्यामध्ये मिरची, आलं, लसूण काय केली, पेस्ट केली आपली मिक्सरवर, बारीक मिक्सरवरच केलं. आता मी काय कुटत बसले नाही, कारण सकाळी खूप मला घाई होती. हे सगळं मी मिक्सरवरून बारीक करून काढलं आणि त्या ओट्समध्ये टाकलं. त्यानंतर काय केले, खिसलेले गाजर, हेल्दी करायचं आहे आपल्याला त्यामुळे मी त्याच्यामध्ये खिसलेलं गाजर घातलं. त्यानंतर बीट असेल तर बीट पण घालू शकता. ज्या ज्या भाज्या आहेत तुमच्याकडं, पालेभाज्या पण ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. कांदा घातला मी, मेथी असेल तर मेथी घालू शकता, पालकचे पण तुकडे करून घालू शकता. जेवढ्या असतील नसतील तेवढ्या सगळ्या फ्रीजमधल्या भाज्या तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता. आता कांदा घातलेला आहे आणि मी आता हातानेच त्याला मी आता मिक्स करणार आहे. आणि कोथिंबीर पण घालायची, भरपूर अशी कोथिंबीर घाला, त्यामुळे चवीला खूप छान लागते. बघा ही मी काय बनवणार आहे तो पदार्थ. पण हा पदार्थाचं नाव मी तुम्हाला आता शेवटी सांगते. मला सुरुवातीला तर कळलंच असेल मी काय बनवणार आहे ते, तर ठीक आहे मी सांगते. आता मी ओट्सचा चिल्ला बनवणार आहे. ओके, ठीक आहे. कारण तुम्ही आता पहिल्यांदा मी दाखवलंच होतं की उलतं पालतं करताना, त्यामुळे ओट्सचा चिल्ला बनवत आहे मी. कोथिंबीर टाकली, त्यानंतर लगेच चवीनुसार मीठ टाका. तिखट तर आपण मिरची टाकलेलीच आहे. हळद टाका, हिंग असेल तर हिंग टाका, जिरे असतील तर जिरे पण टाकू शकता. आहे मी पण टाकलेलं आहे. तुम्हाला तीळ टाकायचं असेल तर तीळ पण टाका, पण नसेल नाही टाकलं तरी काय नाही, ऑप्शनल आहे हे सगळं. हिंग पण टाका. आणि परत मी हे सगळं आता मी हाताने मिक्स करणार आहे, कारण ओट्स पण भिजले पाहिजेत ते, त्यासाठी ओवा पण टाकू शकता तुम्ही. ओवा थोडासा क्रश करून टाकला ना, खूप छान खमंग असा वास येतो. चला तर आपण आता हे बारीक हाताने मिक्स करायचं आणि जेवढं मावेल तेवढं पाणी घालायचं. आणि कारण हे ओट्स भिजवले पाहिजेत. तुम्ही ओट्स जर तुम्ही बारीक करून मिक्सरवर बारीक करून जरी काढलं तरी पण चालतं. इतकी काही खेळखंडोबा करायची गरज नाही आहे. डायरेक्ट तुम्ही ओट्स घेतले तरी चालतील आणि हे छान असं भिजवून घ्यायचं, म्हणजे सगळं पाणी वगैरे सगळे मसाले काय काय घातलेलं आहे ते सगळं एकमेकाला लागलं पाहिजे. आणि टोमॅटो पण बारीक चिरून तुम्ही घातलं तर चालेल. का मी टोमॅटो नाही घातला, कारण मी गाजर घातलं होतं, म्हणून तुम्ही बारीक चिरून टोमॅटो पण घालू शकता. खूप छान आणि हेल्दी रेसिपी होते ही. लहान मुलं तर आवडीने खातात. माझ्या मुलीनं तर खाल्लं सारखं, माझ्या मुलीनं खाल्लं, माझ्या हिनं खाल्लं. मला सांगायला आवडत नाही, पण माझी लहान मुलगी आहे, तिनं पण आवडीनं खाल्लं, म्हणून मी सांगत आहे. तर आता हे सगळं असं छान भिजत ठेवायचं. 5 ते 10-15 मिनिट जर ठेवलं तर व्यवस्थित ते ओट्स आहेत ते भिजले जातात. आणि त्यानंतर मी मगाशी बीट पण घालायला सांगितलेलं, बीट मी विसरले होते, मी नंतर आता ॲड करते वरून. हे बघा बीट मी चिरलेलं आहे आणि इतका छान कलर येतो बीट घातल्यानंतर. वाव, मस्तच दिसत आहे हे सगळं. आणि आता हे सगळं 5-10-15 मिनटं जर भिजत घातलं तरी चालते. आणि त्यानंतर मस्तपैकी तवा ठेवायचा, तव्यावर तेल टाकायचं आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे त्या पद्धतीनं तुम्ही छान पसरवून घ्या. आणि त्याच्यावर मी झाकल्यामुळे ते छान पलटलं गेलं, न झाकता पण छान पलटतं. अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की करून बघा. आणि सॉसबरोबर खावा, दह्याबरोबर खावा, एक नंबर लागतं. तर चला तुम्ही पण करून बघा.